नेक्स्ट टॉपिक आहे जेनेटिक टर्मिनॉलॉजीज. जेनेटिक टर्मिनॉलॉजीज म्हणजे आपल्याला हा चॅप्टर शिकायचा आहे. याच्याशी संबंधित ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या सगळ्या आपण एक एक घेणार आहोत. पहिली टर्मिनॉलॉजी आहे कॅरेक्टर. कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणजे काय? इट इज अ स्पेसिफिक feature of an organism. Example, height of plant. नंबर 2 आहे ट्रेट्स. दोन्ही लिहून घेऊ आणि मग एकत्र आपण याला काय करू, एक्सप्लेन करू. an inherited character and its detectable variant is called traits. Example, tall or dwarf. हाईट ऑफ प्लांट किंवा हाईट ऑफ स्टेम पण म्हणू शकतो. हे दोन मी जे आहेत लिहून घेतलेले आहेत, दोन डेफिनेशन्स. याचा अर्थ समजून सांगते. एक एक मार्काला या डेफिनेशन्स येऊ शकतात आणि येणार. इझी डेफिनेशन्स आहे. यामध्ये कॅरेक्टर आणि ट्रेट याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते आपल्याला स्पष्ट दिसतो आणि लक्षात येतो. कॅरेक्टर म्हणजे काय? इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमचं जे स्पेसिफिक फीचर आहे त्याला आपण कॅरेक्टर म्हणतो. जसं ऑर्गॅनिझमचं स्पेसिफिक फीचर म्हणजे काय, कॅरेक्टर म्हणजे काय, जर ते उदाहरण द्यायचं झालं तर हाईट ऑफ प्लांट, कलर ऑफ सीड, कलर ऑफ फ्लावर, शेप ऑफ सीड, शेप ऑफ पॉड, कलर ऑफ पॉड, पोझिशन ऑफ फ्लावर. हे सगळे काय झाले बेटा? हे सगळे झाले कॅरेक्टर्स. कॅरेक्टर म्हणजे स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल, हाईट ऑफ स्टेम. एक एक्झाम्पल घेतलं आणि खूप सारे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितले. नेक्स्ट डेफिनेशन काय आहे? ह्या सगळ्या जेनेटिक टर्मिनॉलॉजीज आहे. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी काय आहे? ट्रेट म्हणजे काय? ट्रेट म्हणजे इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हॅरियंट. इनहेरिटेड कॅरेक्टर, जे कॅरेक्टर प्रत्यक्ष एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये इनहेरिट होतं, ट्रान्समिट होतं, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रेट. आणि त्याचं डिटेक्टेबल व्हेरियंट, जसं जर आपण म्हटलं हाईट ऑफ प्लांट किंवा हाईट ऑफ स्टेम तर ते झालं कॅरेक्टर. पण जर मी म्हटलं टॉल किंवा डॉर्फ तर हे काय झालं? हे झालं ट्रेट. डिटेक्टेबल व्हेरियंट म्हणजे काय? डिटेक्टेबल व्हेरियंट म्हणजे कोणतं प्लांट टॉल असतं आणि कोणतं प्लांट डॉर्फ असतं. टॉल आणि डॉर्फ ह्या दोन्ही जे आहे, हे दोन्ही जे ट्रेट्स आहे, हे दोन्ही ट्रेट्स एकाच कॅरेक्टरला अनुसरून आहे. कोणतं? तर हाईट ऑफ स्टेम. पण याच्यामध्ये दोन व्हेरियंट आहे आणि ते व्हेरियंट कसे आहे? डिटेक्टेबल आहे. डिटेक्टेबल म्हणजे आपण त्यांना डोळ्यांनी बघू शकतो, डिटेक्ट करू शकतो. तर हे झाले ट्रेट. ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट. एक्झाम्पल, टॉल ऑर डॉर्फ. ट्रेट म्हणजे काय? ट्रेट म्हणजे ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट. एक्झाम्पल, टॉल ऑर डॉर्फ. तुम्हाला समजलं असेल
की कॅरेक्टर आणि ट्रेटमध्ये काय डिफरन्स आहे. कॅरेक्टर इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. कोणत्याही ऑर्गॅनिझमचं ते स्पेसिफिक फीचर आहे. जसं आपण म्हटलं ह्युमन बिईंगमध्ये कलर ऑफ आय, कलर ऑफ आय जसं म्हटलं आपण, डोळ्यांचा रंग. डोळ्यांचा रंग हा झाला स्पेसिफिक फीचर त्या ऑर्गॅनिझमचं, कॅरेक्टर. पण जर आपण म्हटलं की कलर ऑफ आईजमध्ये ब्ल्यू म्हटलं किंवा ब्राऊन म्हटलं किंवा ब्लॅक म्हटलं तर हे झाले ट्रेट्स. काय झाले? हे ट्रेट्स. आणि हे ट्रेट्स कसे आहे? याच्यामध्ये डिटेक्टेबल व्हेरियंट आहे. जर कुणाचा ब्लॅक असेल तर कुणाचा ब्राऊन असतो डोळ्यांचा रंग, तर कुणाचा ब्ल्यू असतो. तर हे झाले ट्रेट्स. तर तुम्हाला ह्या दोन्ही डेफिनेशन समजल्या. नेक्स्ट डेफिनेशन आपल्याला घ्यायची आहे ती आहे फॅक्टर. फॅक्टर factor, it is a unit of heredity. It is a unit of heredity, a particle present in an organism responsible for inheritance and expression of a character. Inheritance and expression of a character. and हे जे फॅक्टर्स आहे, फॅक्टर इज पास्ड फ्रॉम one generation to next generation through gametes, and factor determine the biological characters किंवा genetical characters. नेक्स्ट पॉइंट आहे फॅक्टर डिटरमाइन द जेनेटिकल कॅरेक्टर्स. फॅक्टर डिटरमाइंड द जेनेटिकल म्हणजेच काय? बायोलॉजिकल character of an organism. हा पूर्ण पॉइंट मी इथे लिहून घेतला. आता आपण याला डिस्कस करूया. एक मिनिट. हा फॅक्टर डिटरमाइन्स. चला नेक्स्ट पॉइंट बघू आपण. मेंडलनी फॅक्टर हा शब्द यूज केला. आता फॅक्टर म्हणजे काय? तर जीन. आपण ज्याला जीन म्हणतो त्यालाच मेंडलनी फॅक्टर म्हटलं. फॅक्टर म्हणजे काय? इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीचं जे युनिट आहे, हेरिडिटीचं युनिट म्हणजे काय? फॅक्टर. इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीचं युनिट म्हणजे फॅक्टर. म्हणजे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये प्रत्यक्ष फिजिकल कॅरेक्टर जातात का? नाही. तर काय जातं? पार्टिकल जातात. असे कुणी म्हटलं होतं? मेंडलनी. ते पार्टिकल म्हणजे काय? पार्टिकल्स म्हणजे फॅक्टर्स.
सो इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. फॅक्टर म्हणजे काय? अ युनिट ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीचं ते युनिट आहे, हेरिडिटीचं ते एकक आहे. अ पार्टिकल प्रेझेंट इन ॲन ऑर्गॅनिझम. ए पार्टिकल, फॅक्टर म्हणजे काय? ते एक पार्टिकल आहे. फॅक्टर्स पार्टिकल्स, आपण म्हटलं फॅक्टर सिंग्युलर नंबरनी आपण हे एक्सप्लेन करतो आहोत. अ पार्टिकल प्रेझेंट इन ॲन ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ अ कॅरेक्टर. जो पार्टिकल आहे तो पार्टिकल म्हणजे फॅक्टर किंवा फॅक्टर म्हणजे पार्टिकल, तो लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतो. आणि हा जो पार्टिकल आहे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, कशासाठी काय घडवून आणतो? इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ अ कॅरेक्टर. कोणतंही कॅरेक्टर एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जाणे म्हणजेच आपण म्हणतो त्याला इनहेरिटन्स. एका जनरेशनमधून नेक्स्ट जनरेशनमध्ये कॅरेक्टर जाणे आणि ते कॅरेक्टर्स नेक्स्ट जनरेशनमध्ये एक्सप्रेस होण्यासाठी काय कारणीभूत असतं? तर फॅक्टर. आणि फॅक्टर म्हणजे काय आहे? फॅक्टर इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. फॅक्टर म्हणजे काय? अ पार्टिकल प्रेझेंट इन ॲन ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. दॅट इज द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. म्हणजे फॅक्टर किंवा पार्टिकल कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? नंबर 1 इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर, दॅट इज ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. आणि सेकंड फॉर एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर इन दॅट पर्टिक्युलर जनरेशन. सो फॅक्टरची डेफिनेशन बघा इथे आपल्याला एक्सप्लेन मी केलेली आहे, तुम्हाला कळायला हवी. फॅक्टर काय आहे? इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीचा युनिट आहे. फॅक्टरला मेंडलनी कशा प्रकारे एक्सप्लेन केलं? अ पार्टिकल, फॅक्टर म्हणजे काय? तो एक पार्टिकल आहे, तो एक कण आहे. प्रेझेंट इन ॲन ऑर्गॅनिझम. कुणामध्ये प्रेझेंट असतो? ऑर्गॅनिझममध्ये. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन अँड एक्सप्रेशन ऑफ अ कॅरेक्टर. म्हणजे इनहेरिटन्ससाठी सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे आणि एक्सप्रेशनसाठी सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे. फॅक्टर इज पास्ड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन थ्रू गॅमिट्स. फॅक्टर हा एका जनरेशनमधून नेक्स्ट जनरेशनमध्ये कसा पास होतो? फॅक्टर हा एका जनरेशनमधून नेक्स्ट जनरेशनमध्ये गॅमिट्सच्याद्वारे पास होतो. कशाच्याद्वारे पास होतो? गॅमिट्समधून पास होतो. गॅमिट्समधून. प्रत्यक्ष फ्युजन कशाचं होत असतं? गॅमिट्सचं होत असतं. गॅमिट्स, मेल गॅमिट्स आणि फिमेल गॅमिट्स यामध्ये असलेले जे क्रोमोझोम्स आहेत ते क्रोमोझोम्स काय होतात? पेअर फॉर्म करतात. मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिटचं फ्युजन होतं तेव्हा. मेल गॅमिटमध्ये जे क्रोमोझोम्स आहे त्यामध्ये कुणाचे फॅक्टर्स आहे? मेल पॅरेंटचे. फिमेल गॅमिटमध्ये जे क्रोमोझोम्स आहे त्यामध्ये कुणाचे फॅक्टर्स आहेत? फिमेल पॅरेंट्सचे. तर अशा प्रकारे जे फॅक्टर्स आहे, फॅक्टर्सला एका जनरेशनमधून नेक्स्ट जनरेशनमध्ये कोण ट्रान्समिट करतं? तर गॅमिट्स ट्रान्समिट करतात. दुसरा एक पॉईंट याचा ॲडिशनल सब पॉईंट आहे की फॅक्टर डिटरमाइन्स द जेनेटिकल कॅरेक्टर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. आपले जे जेनेटिकल कॅरेक्टर्स आहे, बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, ते सगळे कोण ठरवतं? हे कॅरेक्टर कोण डिटरमाइन करतं? तर डिटरमाइन कोण करतं? फॅक्टर. सो फॅक्टर डिटरमाइन्स द जेनेटिकल दॅट इज बायोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. जेनेटिकल किंवा बायोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे काय? जे कॅरेक्टर्स एका जनरेशनमधून नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्समिट होतात त्या कॅरेक्टरला काय म्हणायचं? जेनेटिकल ऑर बायोलॉजिकल कॅरेक्टर. जसं कर्ली हेअर्स आहे, स्ट्रेट हेअर्स आहे, ब्ल्यू आईज आहेत, ब्लॅक आईज आहेत, ब्राऊन आईज आहेत, स्किन कलर आहे, हे सगळे जे जेनेटिकल कॅरेक्टर्स आहेत, हे जेनेटिकल कॅरेक्टर्सला कोण ठरवतं? कोण डिटरमाइन करतं? फॅक्टर. इथे लिहिले आहे मी हे कॅरेक्टर्स बायोलॉजिकल. हाईट ऑफ प्लांट, कलर ऑफ सीड, कलर ऑफ फ्लावर. आणि प्रत्यक्ष इनहेरिट होणारे जे ट्रेट्स आहेत ते काय आहे? टॉल, डॉर्फ, येल्लो, ग्रीन, पर्पल, व्हाईट. तर इथे संपली आपली फॅक्टरची डेफिनेशन. नेक्स्ट डेफिनेशन जी दिलेली आहे ती आहे जीन. जीन
नेक्स्ट डेफिनेशन आहे जीनची. जीन म्हणजे काय? अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA इट इज ए पर्टिक्युलर segment of DNA which is responsible for inheritance and expression of character. जीनची डेफिनेशन इथे लिहिलेली आहे. इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा चॅप्टर शिकलेलो आहोत. आपल्याला त्या चॅप्टरमध्ये DNA म्हणजे काय हे माहिती आहे, जीन म्हणजे काय हे देखील माहिती आहे. DNA म्हणजे काय? DNA म्हणजे DNA दॅट इज डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. DNA जीन म्हणजे काय? अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA, अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. DNAचा एक पर्टिक्युलर सेगमेंट म्हणजे जीन. एका DNAवरती अनेक जीन्स असतात आणि जीन्स कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? जीन्स रिस्पॉन्सिबल आहेत फॉर इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे परत एक वेळा सांगते, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. जीन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? जीन रिस्पॉन्सिबल आहे इनहेरिटन्स आणि एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. इतकी सोपी डेफिनेशन आहे. जीन आणि फॅक्टरमध्ये काहीही फरक नाही. आपण जीन म्हणतो, मेंडलनी फॅक्टर म्हटलं होतं, एवढाच फरक आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे अलील और अलिलोमॉर्फ. अलील्स और allelomorph. Alleles or allelomorph, the two or more alternative forms of a given gene are called allele of each other. The two or more alternative forms of given gene. Two or more alternative forms of given gene. Gene म्हणजे काय? Factor are called alleles of each other. They occupy same loci on homologous chromosome. So they occupy same or identical loci on homologous chromosomes. They occupy identical loci म्हणजे पोझिशन ऑन homologous chromosomes.
हे झालं डेफिनेशन. आणि अलील जी आहे, अलील इज द शॉर्ट फॉर्म ऑफ अलिलोमॉर्फ. अलील इज द short form of allelomorph. allele म्हणजे काय? टू or more alternative forms of given gene are called alleles of each other. याच पॉइंटला पहिले डिस्कस करूया, मग पुढचा पॉइंट घेऊ. टू or more alternative forms of given gene are called alleles of allelomorph. आता बघा, जसं मी एक कॅरेक्टर घेते, हाईट ऑफ प्लांट. हे मी कॅरेक्टर घेतलं, हाईट ऑफ प्लांट. हाईट ऑफ प्लांट हे कॅरेक्टर झालं. आताचे दोन ट्रेट्स आहेत, कोणते कोणते? टॉल अँड डॉर्फ. टॉलसाठी कॅपिटल टी आणि डॉर्फसाठी स्मॉल टी. कॅपिटल टी कशासाठी आहे? टॉलसाठी. आणि डॉर्फसाठी काय आहे? स्मॉल टी. हा झाला फॅक्टर किंवा जीन. काय झाला? हा जीन झाला. कॅपिटल टी हा याला म्हणून आपण हा जीन, आणि स्मॉल टी याला म्हणून आपण जीन. कॅपिटल टी हा जो जीन आहे तो कशासाठी घेतला जातो? टॉल ट्रेटसाठी. स्मॉल टी हा कशासाठी घेतला जातो? डॉर्फ या ट्रेटसाठी. हाईट ऑफ प्लांटसाठी किती जीन्स घेतलेले आहेत? दोन, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. बघा, हाईट ऑफ प्लांट हे कॅरेक्टर झालं. याचे जे ट्रेट्स दोन, टॉल अँड डॉर्फ. टॉलसाठी कॅपिटल टी आणि डॉर्फसाठी स्मॉल टी. मग जरा इथे लक्ष द्या. कॅपिटल टी असं जर कॉम्बिनेशन आलं असेल प्लांटमध्ये तर हे प्लांट टॉल होईल. कॅपिटल टी स्मॉल टी असं कॉम्बिनेशन आलं असेल तरी देखील हे प्लांट टॉलच होईल. पण स्मॉल टी असं कॉम्बिनेशन आलं असेल तर हे प्लांट डॉर्फ होईल. कॅपिटल टी आलं तरी टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी आलं तरी टॉल, स्मॉल टी आलं तर डॉर्फ. कॅपिटल टी स्मॉल टी आलं तरी टॉल, कारण की कॅपिटल टी हा हे हे जे आहे डॉमिनंट जीन आहे आणि हा आहे रिसेसिव्ह जीन. तर कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे जे दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत जीन्सचे, यांना काय म्हणायचं? अलील ऑर अलिलोमॉर्फ. काय म्हणायचं यांना? अलील ऑर अलिलोमॉर्फ्स ऑफ ईच अदर. अलील्स ऑर अलिलोमॉर्फ्स ऑफ ईच अदर. एवढी डेफिनेशन कळली. द टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन आर कॉल्ड alleles or allelomorphs of each other. टू और मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असू शकतात, जसं त्याच्यामध्ये कॅपिटल टी स्मॉल टी. यामध्ये आपण दोन घेतले, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. या पॉईंटचा नेक्स्ट पार्ट बघा. दे ऑक्युपाय सेम लोकाय, आयडेंटिकल लोकाय, पोझिशन ऑन होमोलॉगस क्रोमोझोम. जे एक कॅरेक्टर आहे ते सिंगल कॅरेक्टर इज कंट्रोल्ड बाय पेअर ऑफ जीन. सिंगल कॅरेक्टर इज कंट्रोल्ड बाय पेअर ऑफ जीन. जे सिंगल कॅरेक्टर आहे ते कोण कंट्रोल करतं? पेअर ऑफ जीन. जसं टॉल हे जे कॅरेक्टर आहे ते कंट्रोल करू शकतं कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी स्मॉल टी. डॉर्फ हे कॅरेक्टर कोण कंट्रोल करतं? तर स्मॉल टी.
नेक्स्ट पॉईंट बघा, दे ऑक्युपाय आयडेंटिकल लोकाय ऑन होमोलॉगस क्रोमोझोम. हा पॉईंट आपण डिस्कस करू. हा तुम्हाला समजला की अलील इज द शॉर्ट फॉर्म ऑफ अलिलोमॉर्फ. हे तर कुणालाही कळेल. अलील हे कशाचं शॉर्ट फॉर्म आहे? अलिलोमॉर्फचं. मी एक होमोलॉगस क्रोमोझोमची पेअर घेतली, ही घेतली पेअर. हे जे प्लांट आहे, या प्लांटच्या प्रत्येक सेलमध्ये जर हे प्लांट टॉल आहे आणि हे प्युअर टॉल आहे. कसं आहे? हे प्युअर टॉल. हे झालं प्युअर टॉल, हे झालं हायब्रिड टॉल. हे प्लांट प्युअर टॉल आहे. या प्लांटच्या प्रत्येक सेलमध्ये क्रोमोझोम्सच्या किती पेअर आहेत? 7 पेअर्स आहे. 1 2 3 4 5 6 7. आपण एका कॅरेक्टरचा एक कॅरेक्टरचा विचार करतोय. कोणतं कॅरेक्टर आहे आपलं? हाईट ऑफ प्लांट. आणि त्यामध्ये कोणता ट्रेट? टॉल. हे प्लांट टॉल आहे म्हणजे मी म्हटलं प्युअर टॉल आहे म्हणजे याच्यामध्ये टॉलसाठी 2 जीन्स आहेत. कोणते? कॅपिटल टी, कॅपिटल टी, प्युअर असल्यामुळे. जर हायब्रिड म्हटलं असतं तर घेतले असते आपण कॅपिटल टी, स्मॉल टी. जर आता ही क्रोमोझोम, ही समजा क्रोमोझोमची पेअर आहे. एका पेअरमधल्या 2 क्रोमोझोम्सला काय म्हणतात? होमोलॉगस क्रोमोझोम. काय म्हणतात? एका पेअरमधल्या 2 क्रोमोझोम्सला होमोलॉगस क्रोमोझोम्स. मी ही जी पेअर आहे, ही पेअर कन्सिडर करते आहे. या पेअरमधल्या या क्रोमोझोमवर जर कॅपिटल टी असेल इथे, तर या क्रोमोझोमचा जो जोडीदार आहे त्या क्रोमोझोमच्या सेम पोझिशनवर असेल कॅपिटल टी, कॅपिटल टी. म्हणजे ही जी होमोलॉगस पेअर आहे, या होमोलॉगस पेअरमधल्या एका क्रोमोझोममध्ये ज्या पोझिशनला कॅपिटल टी आहे, दुसऱ्या क्रोमोझोममध्ये त्याच पोझिशनला कॅपिटल टी असेल. कळलं तुम्हाला? म्हणजे दे ऑक्युपाय, दे म्हणजे कोण म्हटलं? अलिल्स ऑर अलिलोमॉर्फ. दे ऑक्युपाय आयडेंटिकल लोकाय. लोकाय म्हणजे काय? पोझिशन. हीच झाली यांची लोकाय. लोकस एकवचन, लोकाय अनेकवचन. लोकाय ऑन होमोलॉगस क्रोमोझोम्स. अलील इज द शॉर्ट फॉर्म ऑफ अलिलोमॉर्फ. ही झाली अलील और अलिलोमॉर्फची